नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ हा कुठल्या चित्रपटाची माहिती सांगण्याकरता नाही तर आपले आभार मानण्यासाठी आहे। मंडळी, आपल्या अक्षय पात्र या यूट्यूब चॅनलचे 200 सबस्क्रायबर झालेले आहेत। याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार। आणि हो, यासोबतच आपण प्रत्येक व्हिडिओला लाईक आणि व्ह्यूजची बरसात करताय, हजारोंच्या संख्येने आपण व्हिडिओज बघताय, याबद्दल आपले मनपूर्वक आभार। आणि त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये आपण प्रतिक्रिया सुद्धा देताय। एक प्रतिक्रिया महत्त्वाची आहे, तिची दखल घ्यायला हवी। ती प्रतिक्रिया आहे विद्याधर कामत यांची। ही प्रतिक्रिया त्यांनी डॉनच्या व्हिडिओकरता केली होती। आणि हे विद्याधर कामत कोण? तर डॉनच्या व्हिडिओमध्ये ज्या नरिमन इराणी या छायाचित्रकारांचा उल्लेख आहे, त्या इराणी यांच्या सर्व चित्रपटांचं स्थिरचित्रण आणि प्रसिद्धी ही विद्याधर कामतांनी केली होती। त्यांच्यासारख्या व्यक्तीकडून प्रतिक्रिया येणं म्हणजे राईट फ्रॉम हॉर्सेस माउथ आहे आमच्याकरता, आणि हा आम्ही मोठा गौरव समजतो। अर्थात त्यांनी काही छोट्या छोट्या दुरुस्तीसुद्धा सुचवल्या होत्या। त्या अशा की व्हिडिओमध्ये आम्ही असं म्हटलं होतं की नरिमन इराणी हे एका सेटवर असताना त्या सेटवर आग लागली आणि त्या अपघातात नंतर इस्पितळात ते दाखल झाले आणि त्यांचं निधन झालं। तर कामत यांचं असं म्हणणं आहे की तिकडे आग लागली नव्हती, मात्र सेटचा जे बॅकग्राऊंडचा सांगाडा आहे तो हलायला लागला आणि तिकडून एका मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात तो सांगाडा इराणी यांच्या अंगावर पडला आणि त्यानंतर मधुमेहाचे रुग्ण असल्याने रुग्णालयात दाखल करून सुद्धा इराणी यांचं निधन झालं। आणि त्यानंतर त्यांनी असंही सांगितलं होतं की इराणी यांचा जो फोटो आहे, म्हणजे त्यांचं जे छायाचित्र आम्ही वापरले ते त्यांचं नाही आहे। त्यामुळे अर्थातच त्या दुरुस्तीची दखल घेणं आमच्याकरता भाग आहे। अर्थात जे मी आत्ता बोललो ते सगळे बदल त्या व्हिडिओमध्ये करणं तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही। मात्र आता आपण जे छायाचित्र बघताय, जो फोटो बघताय, तो नरिमन इराणी यांचा खरा फोटो आहे। मंडळी, आम्ही आपली सगळी जी माहिती आहे ती विविध स्रोतांकडून घेत असतो। कधी कधी त्या स्रोतांमधल्या माहितीमध्ये फरक असू शकतो, त्यामुळे अशा गोष्टी होऊ शकतात। पण आपण इतक्या आपुलकीने आम्हाला सांगताय, हा आमच्याकरता आम्ही आशीर्वाद म्हणूनच घेतो। असाच आशीर्वाद, असंच प्रेम कायम राहू दे आणि लाईक, शेअर आणि त्यासोबत आपले सबस्क्राईब आम्हाला कायम मिळत राहू देत। धन्यवाद।